इगतपुरी नगर परिषदेने गोळीबारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून तो आवळखेड येथे टाकण्याचे ठरवले होते। मात्र आवळखेड येथील जागेवर कोर्टाकडून तेथील नागरिकांनी स्टे आणल्यावर आता हा डम्पिंग ग्राउंड आहे हा इगतपुरी येथील धम्मगिरी रोडवर हा डम्पिंग ग्राउंड नगर परिषदेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे। तसं जर पाहिलं तर मुस्लिम बांधवांची स्मशानभूमी आणि ईदगाह मैदान जे आहे नमाज पढण्याचे ते येथे आहे, त्याला लागूनच हे डम्पिंग ग्राउंड तयार केलेलं आहे। तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि हाकेच्या अंतरावर जे आहे ते विपश्यना केंद्र आहे आणि आजूबाजूचा परिसर जर पाहिलं तर येथे जे आहे ते इस्रायली लोकांची स्मशानभूमी सुद्धा येथे आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात जे आहे आता ते नागरिक आहे ते आक्रमक झालेले असून हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत। वारंवार निवेदन देऊनही नगर परिषद काही कारवाई करत नसल्यामुळे आता हे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले असून यांनी ज्या नगर परिषदेच्या घंटागाड्या त्या अडवलेल्या आहेत। आपल्या बरोबर येथे नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। ताई, काय सांगाल नेमकं? इगतपुरी नगर परिषदेने जो आमच्याशी विश्वासघात केलेला आहे ते कपटीपणाचा डाव आहे। इथलं डम्पिंग ग्राउंड हटवावंच, अन्यथा आम्ही जीवावर खेळू। डम्पिंग ग्राउंड न हटवल्यास सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्रितपणाने या लढ्याला संघर्ष देतील। यापेक्षा आम्ही जास्त काही सांगणार नाही। आपल्या बरोबर अजून कोणी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा, काय सांगाल नेमकं? मुस्लिम कब्रिस्तान का ट्रस्ट हूँ मैं अध्यक्ष, और ये नाते से मैं बता रहा हूँ कि हमारे मुस्लिम कब्रिस्तान के अंदर नमाज पढ़ती है, लोगों की दफन विधि है और बाहर पीछे साइड में सब रेसिडेंसी है, और उसके बावजूद यहाँ पर हर साल बहुत गंदगी होती है। हमने कई बार म्युनिसिपल को लेटर दिए और समझाने की कोशिश की, फिर भी म्युनिसिपल समझ में नहीं आ रहा। अपने बातचीत में वो लोग आगे ढकेल देते। आज ये हटेगा नहीं, या तो हम लोग इसके लिए आमरण उपोषण करने के लिए तैयार है। सभी मुस्लिम बांधव और हमारे हिंदू भाई हमारे साथ में है, और यहाँ पर हमारे जितने भी जवान अभी खड़े हुए हैं ये सब अभी बहुत आक्रोश में है। तो मैं आपसे निवेदन करता हूँ कि ये जल्द से जल्द ये कचरा यहाँ से हटाइए। सदर डम्पिंग ग्राउंड जर बंद नाही केले तर हिंदू आणि मुस्लिम बांधव सुद्धा येथे आता उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या तयारीत आहे। तसं जर पाहिलं तर 300 मीटरच्या अंतरावर हिंदूंची स्मशानभूमी आहे, मुसलमान बांधवांची ईदगाह आहे आणि तसंच पारसी लोकांची येथे सुद्धा कब्रस्तान आहे आणि 300 मीटर अंतरावर जे आहे येथे विपश्यना केंद्र सुद्धा आहे। त्यामुळे हा ज्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास आहे हा परिसरातील सर्वांनाच आहे। या परिसर कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।